अहिल्यानगर जिले के शिवगांव में देवाभाऊ जिला केसरी कुश्ती प्रतियोगिता का 28-29 मई को आयोजन किया गया। कुश्ती प्रतियोगिता का उद्घाटन आदिनाथ महाराज शास्त्री राम महाराज झिंझुर के रेणुका माता मल्टी स्टेट के अध्यक्ष प्रशांत भालेराव करेंगे तथा 29 मई को राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले की शुभ हाथों पुरस्कार वितरित किए जाएंगे। विधान परिषद के सभापति राम शिंदे और जल संसाधन मंत्री तथा पालक मंत्री राधा कृष्ण विखे पाटिल उपस्थित रहेंगे, जो कि एक कुश्ती प्रतियोगिता 9 समूह में आयोजित की जाएगी, इसलिए आमंत्रित पहलवानों को खिलाया जाएगा। ये जानकारी कार्यक्रम के आयोजक भाजपा के राज्य सचिव अरुण मुंडे ने दी। जयप्रकाश बागड़े की रिपोर्ट। 28 आणि 29 मे रोजी देवाभाऊ जिल्हा केसरी स्पर्धेचं वंदे मातरम तालमीच्या वतीने व जिल्हा कुस्ती संघाच्या वतीने आयोजन करण्यात आलेला असून ह्या स्पर्धा 9 गटामध्ये होणार आहेत आणि ह्या 9 गटात स्पर्धा होऊन मोठ्या 3 कुस्त्या, ज्या कुस्तीला सिकंदर शेख, अजय बनवाल, पृथ्वीराज पाटील वर्सेस हर्षद सदगीर आणि उषा कुमारी वर्सेस सोनाली मंडलिक अशा 3 मोठ्या स्पर्धा जे महाराष्ट्र केसरी आहेत अशी पैलवान इथे येणार आहे। या स्पर्धेला माननीय महाराष्ट्राचे महसूल मंत्री व महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या शुभ हस्ते बक्षीस होणार आहे आणि या स्पर्धेचे सत्कार मूर्ती माननीय श्री राम शिंदे साहेब महाराष्ट्राचे सभापती आणि माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील जे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री हे उपस्थित राहणार आहेत। या स्पर्धेचं उद्घाटन हवप आदिनाथ महाराज शास्त्री राम महाराज झिंझुरके प्रशांत भालेराव यांच्या शुभ हस्ते होणार आहे। ह्या स्पर्धा खंडोबा नगर शेवगाव इथे पार पडणार आहे। ह्या स्पर्धेसाठी सुसज्ज असे गॅलरी, सुसज्ज असं कुस्त्या खेळण्यासाठी स्टेज अशा पद्धतीचं आयोजन करण्यात आलं आहे। ह्या स्पर्धेच्या निमित्ताने वंदे मातरम जिम व कुस्ती संकुलाचं उद्घाटन प्रमुख उपस्थितीच्या हस्ते 29 तारखेला ठेवण्यात आलेलं आहे। ह्या कुस्त्याला भरीव असे बक्षीस 9 गटामध्ये, प्रत्येक गटाला 3 बक्षीस, भरीव असे बक्षीस आणि त्यांना ट्रॉफ्या, त्यानंतर प्रथम 84 किलो ते 120 किलो वजनाच्या कुस्तीला चांदीची गदा असं बक्षीस देण्यात आलं असून ह्या सर्व कुस्त्याचं आयोजन हे 28 मे आणि 29 मे असं 2 दिवसामध्ये करण्यात आलेलं आहे। त्या कुस्त्याच्या निमित्ताने मी जिल्ह्यातल्या सर्व पैलवानांना ह्या स्पर्धेसाठी उपस्थित राहावं व भाग घ्यावा अशी मी विनंती करतो।